गुड मॉर्निंग गर्ल्स. सेंट उर्सुलाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत. मागील तासिकेत आपण आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला, आर अर्थ, आर सोलार सिस्टम हा पाठ अभ्यासला. आज आपण लेसन नंबर 2 मोशन ऑफ द अर्थ, पृथ्वीचे फिरणे हा पाठ अभ्यासणार आहोत. मुलींनो, आपण कोणत्या प्लॅनेटवर राहतो सांगा पाहू? आपण अर्थवर राहतो आहे ना, पृथ्वीवर राहतो. अगदी बरोबर. आपण अर्थवर राहतो. आपण मागील तासिकेत सोलार सिस्टम बघितली हो ना मुलींनो? आपण मागील तासिकेमध्ये सोलार सिस्टम बघितली है ना, त्याचा आपण व्हिडिओ पण बघितला की कसं सूर्याभोवती बाकी सर्व प्लॅनेट्स फिरत आहेत. हे सगळं आपण मागील तासिकेमध्ये बघितले आहे. पृथ्वी ही कोणाच्या भोवती रिव्हॉल्व होत असते? सनच्या, म्हणजेच सूर्याच्या. म्हणजेच आपण रिव्हॉल्युशन बघितलं, पृथ्वीचं रिव्हॉल्युशन बघितलं. जसं आपण काय बघितलं? आर अर्थ इज अ प्लॅनेट है ना. मागील पाठात होतं हे की आर अर्थ इज अ प्लॅनेट. इट गेट्स इट्स लाईट फ्रॉम द सन. इट मूव्स अराउंड द सन. इट्स मूवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. तर आज आपण द अर्थ रोटेशन म्हणजे पृथ्वीचे परिवलन कसे होते, पृथ्वीचे ध्रुव कोणते आहेत, इक्वेटर विषुववृत्त म्हणजे काय, ॲक्सिस ज्याला मराठीत अक्ष म्हणतात, नॉर्दर्न हेमिस्फियर अँड साऊदर्न हेमिस्फियर ज्याला मराठीत उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, तसेच डे अँड नाईट दिवस व रात्र. त्याचप्रमाणे आपण सनसेट आणि सनराईज, सूर्योदय आणि सूर्यास्त, आणि अ इयर ज्याला आपण मराठीत म्हणतो वर्ष, हे सर्व अर्थ रोटेशनमुळे कसे घडून येते. जशी अर्थ रोटेट होते त्यामुळे ह्या सर्व जे आहे हे सर्व कसे घडून येतात हे आज आपण अभ्यासणार आहोत. आता तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवणार आहे मुलींनो. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजून घ्यायचं आहे की नॉर्दर्न हेमिस्फियर म्हणजे काय, साऊदर्न हेमिस्फियर म्हणजे काय, इक्वेटर म्हणजे काय, नॉर्थ पोल कोणता, साऊथ पोल कोणता, सनसेट आणि सनराईज काय आहे, दिवस आणि रात्र कशी निर्माण होते, इयर म्हणजे वर्ष कसं तयार होतं, हे सगळं आपल्याला याच्यातून बघायचं आहे. त्याचप्रमाणे अजून मुलींनो लीप इयर सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. लीप इयर म्हणजे काय की फेब्रुवारी महिन्यात आपल्याला 28च्या ऐवजी दर 4 वर्षांनी, तसं जर आपण बघितलं तर फरवरी महिना जो आहे, फेब्रुवारी महिना जो आहे तो किती दिवसाचा असतो? 28 दिवसाचा. पण दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा येतो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 तारखेऐवजी 29 तारीख येते. तर त्यालाच आपण काय म्हणतो? लीप इयर. तर ते लीप इयर कसं निर्माण होतं हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. धडा 2. पृथ्वीचे फिरणे. प्रस्तावना. मुलांनो, आपण ज्या ग्रहावर राहतो त्याचे नाव पृथ्वी आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरत फिरत ती सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या अशा फिरण्यामुळे सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुमान, दिवस रात्र, पौर्णिमा, अमावस्या यांसारख्या विविध क्रिया कशा पद्धतीने घडून येतात त्याची सविस्तर माहिती आपण या पाठात घेणार आहोत. प्रथम आपण परिवलन म्हणजे काय हे जाणून घेऊ. परिवलन समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करू. त्यासाठी एक भोवरा घ्या. हा भोवरा फिरवा. मुलांनो, याचे निरीक्षण करा आणि सांगा काय दिसते आहे. बाई, भोवरा स्वतःभोवती फिरतो आहे. तो फिरत असताना आपल्याला त्याच्या भोवती एक वर्तुळाकार रेषा असल्यासारखी दिसते आहे. अगदी बरोबर.
मुलांनो, स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात. तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस असे म्हणतात. भोवऱ्याच्या उदाहरणावरून तुम्हाला परिवलन ही क्रिया लक्षात आली असेल. आता आपण पृथ्वीचे परिवलन पृथ्वी गोलाच्या सहाय्याने समजून घेऊ. पृथ्वीचे परिवलन करून पहा. मुलांनो, हा पृथ्वीचा गोल आहे. आता हा गोल फिरवून पहा. तो फिरवला असता एका रेषेभोवती तो परिवलन करताना दिसत आहे. आता एक ओळंबा घ्या. तो पृथ्वी गोलाजवळ धरा. पहा, ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष म्हणजे परिवलनामुळे तयार झालेली अदृश्य रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या आता लक्षात आले असेल. म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. अशा कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. या प्रयोगात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे. NS ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव असे म्हणतात. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे. N म्हणजे नॉर्थ आणि S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. S म्हणजे साऊथ होय. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यभागावर म्हणजेच पृथ्वीच्या मध्यावरील पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे 2 समान भाग होतात. पृथ्वीच्या मध्यातून गेलेल्या या काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग होतात. विषुववृत्तापासून उत्तरेकडील भागाला उत्तर गोलार्ध तर विषुववृत्तापासून दक्षिणेकडील भागाला दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. प्रयोग. मुलांनो, आता आपण एक प्रयोग करणार आहोत. या प्रयोगावरून पृथ्वीवर दिन आणि रात्र का होतात हे तुम्हाला नीट समजेल. मुलांनो, हे टेबल आहे. त्या टेबलावर आपण एक मेणबत्ती मधोमध ठेवू आणि या मेणबत्ती भोवती एक मोठे वर्तुळ काढू. हे वर्तुळ म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग होय. त्यानंतर मेणबत्ती पेटवू. मेणबत्ती पेटवल्यानंतर या खोलीत संपूर्ण अंधार करून घेऊ. आता ही पेटलेली मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे आणि त्या सूर्याभोवती पृथ्वी फिरते आहे असे समजू. फिरत असताना ती विशिष्ट ठिकाणी आली आहे. पहा, सूर्याच्या म्हणजेच मेणबत्तीच्या समोरचा जो भाग आहे त्या भागावर उजेड पडतो. तर मेणबत्तीच्या विरुद्ध दिशेला पृथ्वी गोलाचा जो भाग आहे त्या भागात अंधार पडला आहे. आता या पृथ्वी गोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने हा पृथ्वी गोल फिरवा. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. मुलांनो, पृथ्वी गोल फिरवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी गोलाचे विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात. तेथे दिन म्हणजे दिवस असतो, तर जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र असते. हे सतत चालू असते कारण पृथ्वी सतत स्वतःभोवती फिरते. त्यामुळे पृथ्वीवर दिन व रात्र ही क्रिया चालूच असते. रात्र या क्रिया पाहण्यासाठी जो प्रयोग आपण केला तोच प्रयोग आपण सूर्योदय आणि सूर्यास्त या क्रियांसाठी पाहणार आहोत. यात एकच गोष्ट अधिक करावयाची आहे. ती म्हणजे एक लाल रंगाची टिकली घेऊन ती पृथ्वी गोलावर चिकटवायची आहे. ती आपण चिकटवून घेऊ. आता पहिल्याप्रमाणेच आपण पृथ्वी गोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करू. आधीच्या प्रयोगात केल्याप्रमाणे पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवू. लाल टिकलीवर पृथ्वी गोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करू. मुलांनो, बघा हं, लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय होण्यासाठी पृथ्वीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन होणे आवश्यक असते. म्हणजेच पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर लाल टिकली असलेल्या भागावर पुन्हा सूर्योदय होतो हे तुमच्या लक्षात येईल. मुलांनो, पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण 1 दिवस म्हणतो. म्हणजेच एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतच्या कालावधीला 1 दिवस म्हणतात.
एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. साधारणपणे दिवस 12 तासांचा व रात्र 12 तासांची असते. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास म्हणतो. वर्ष. मुलांनो, दिन रात्र, सूर्योदय सूर्यास्त या क्रिया पाहिल्यानंतर आता आपण वर्ष कसे होते हे पाहणार आहोत. त्यासाठी एक प्रयोग करू. मागील 2 प्रयोगांप्रमाणेच आपण हा प्रयोग मेणबत्ती आणि पृथ्वी गोलाच्या सहाय्याने करणार आहोत. करून पहा. मुलांनो, हा पहा. पृथ्वी गोल आपण टेबलावरील वर्तुळावर एका ठिकाणी ठेवला आहे. आता आपण पृथ्वी गोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे पुढे सरकवू. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवू. कारण पृथ्वी सूर्याभोवती फिरत असली तरी तिची स्वतःभोवती फिरण्याची क्रिया चालूच असते. याची काळजी घेऊन पृथ्वी गोल स्वतःभोवती फिरवत फिरवत सूर्याभोवती म्हणजेच मेणबत्तीभोवती फिरवू. वर्तुळावरून पुढे सरकत सरकत शेवटी पृथ्वी गोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. या क्रियेला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात. एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवतीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 दिवसाचा कालावधी लागतो. तर सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष लागते. लीप वर्ष. मुलांनो, लीप वर्षामध्ये 365 ऐवजी 366 दिवस असतात. ते तुम्हाला माहीत असेल. दर 4 वर्षांनी लीप वर्ष येते. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो. त्यामुळे यावर्षी 365 ऐवजी 366 दिवस लीप वर्षात असतात. हे असे का होते याची माहिती आपण घेणार आहोत. ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजेच 4 वर्षात 6 गुणिले 4 बरोबर 24 तास, म्हणजेच 24 तासांचा एक पूर्ण दिवस कमी धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेत प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकच दिवस जोडला जातो. त्यामुळे दर 4 वर्षाआड 365 दिवसांऐवजी 366 दिवसांचे वर्ष असते. माहित आहे का तुम्हाला? मुलांनो, साधारणपणे दिवसाचे 12 तास व रात्रीचे 12 तास असे भाग केले जातात. परंतु एवढ्याच तासांची रात्र व दिवस नेहमीच असतील असे नाही. त्यात बदल होत जातो. कारण पृथ्वीचा आस कललेला असल्यामुळे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे हा फरक होतो. त्यामुळे पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिवसाचा कालावधी जास्त असतो. म्हणजेच या काळात उत्तर गोलार्धात सूर्याची उष्णता जास्त प्रमाणात मिळत असते. कारण पृथ्वीचा कललेला भाग हा सूर्यासमोर असतो. त्यामुळे तेथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. तर त्याच्या विरुद्ध अवस्था दक्षिण गोलार्धात असते. दक्षिण गोलार्धात मात्र या काळात रात्रमान जास्त असते. म्हणजेच रात्र मोठी व दिवस लहान असतो. त्यामुळे या भागात सूर्याची उष्णता कमी प्रमाणात मिळते. सूर्याची प्रखर उष्णता या भागात या काळात नसते. त्यामुळे दक्षिण गोलार्धात तेव्हा हिवाळा असतो. या उलट परिस्थिती 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात असते. या काळात दक्षिण गोलार्धात दिवसाचा कालावधी जास्त असतो. त्यामुळे तेथे सूर्याची उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा जास्त असतो. तर याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते, तर दिनमान कमी असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. परिणामी या काळात उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. मुलांनो, उत्तर गोलार्धाच्या विरुद्ध स्थिती दक्षिण गोलार्धात असते. तर दक्षिण गोलार्धाच्या विरुद्ध स्थिती उत्तर गोलार्धात असते.
वरील तारखांमध्ये म्हणजे 23 सप्टेंबर ते 22 मार्च या तारखेमध्ये लीप वर्षामुळे फरक पडू शकतो. त्याचा परिणाम या तारखांवर होत असतो.